आज गडसुली मैदान येथे भेट दिली असता एक शासनाचा 3321 यामध्ये जे मालमत्ता पत्रक आहे त्याच्यावरती शेती आणि सरकार अशी नोंद असलेला मालमत्ता पत्रक आपल्याकडे आहे. चालूच आता 2 तारखेला हा उतारा डाउनलोड केलेला आहे. तर त्यानुसार हे जी गडसुली मैदान आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे ती पूर्ण सरकारची जागा होती. तर त्यामधली 6 एकर आणि 2 गुंठे ही जागा जवळपास 29/6/2002 यावेळेस नोंद करून ती सचिव फलटण एज्युकेशन सोसायटी यांच्याकडे प्रतिवर्ष 1 रुपया याप्रमाणे 15 वर्षाच्या मुदतीसाठी दिल्याची आणि त्याची नोंद केल्याचा असं एक आपल्याकडे उतारा हा आहे. तर साधारणतः 2002 साली ही नोंद झालेली दिसते आणि तिथून 15 वर्षाची मुदत साधारणतः 2017 पर्यंतची ही मुदत दिसून येत आहे. त्यानंतर 2017 नंतरचं याच्यामध्ये मुदतवाढ झालेला वगैरे कुठलाही उल्लेख याच्यामध्ये मालमत्ता पत्रकामध्ये दिसून येत नाही. तसेच याच एरियातले 6200 चौरस मीटर जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे शेजारचं ते जिल्हाधिकारी महोदय यांनी नगरपालिकेच्या नावे करून दिलेलं होतं आणि त्यानुसार ते जागा नगरपालिकेच्या ताब्यात आहे. या व्यतिरिक्त इतर जागा ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या मालकीची दिसत असून 2002 साली ही भाडेपट्ट्याने सचिव फलटण एज्युकेशन सोसायटी यांना दिल्याचं दिसतंय. आता चालूच्या उतारावरून तर 2017 पर्यंत मुदत संपल्याचं दिसतंय. तर याबाबतची अधिक माहिती आपण जिल्हाधिकारी महोदय आणि तहसीलदार ऑफिस यांच्याकडून घेऊन स्टेडियमसाठी आपल्या नगरपालिकेचं या जागेवरती प्लेग्राऊंडचं रिझर्वेशन सुद्धा आहे. जर सरकारकडनं आपल्याला ही जागा ट्रान्सफर करून मिळाली तर आपण नक्कीच या ठिकाणी चांगलं स्टेडियम उभारणी करून तालुक्यातील सगळे जे क्रीडाप्रेमी असतील आणि खेळाडू असतील त्यांच्यासाठी चांगलं स्टेडियमसाठी आपण प्रयत्न करू इथं बांधण्यासाठी. आणि पण पैसे तर खर्च करू शकतो नाही का? फलटण शहराच्या एकंदरीत सगळ्या डेव्हलपमेंटसाठी तरुण पिढीच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही फलटण शहराच्या जागा याच ठिकाणी शोधत होतो की कुठं आपल्याला जागा मिळते आणि असा सातबारा समोर असा आला ही जागा सरकारी. आत्तापर्यंत काही लोकही सांगत होते की जागा आमच्या मालकीची अशा पद्धतीची या ठिकाणी बनलेला होती, पण ही जागा सरकारी निघाली आणि मला अत्यंत आनंद होत आहे की फलटण शहरामध्ये जवळपास 6 एकराचं हे या ठिकाणी जागा मिळाल्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी स्टेडियम करण्याकरताचा निधी या ठिकाणी आम्ही आणि आमदार महोदय दोन्ही मिळून याला पैसे लवकरात लवकर आणू आणि फलटण शहराला हे गडसुली मैदान हे खुलं करून देऊ, जेणेकरून सर्व मुलांना या ठिकाणी हॉकी असेल किंवा अन्य खेळ क्रिकेट असेल फुटबॉल असेल हे खेळता येईल. त्याला लागणाऱ्या सर्व सुविधा अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा करण्याच्या दृष्टीने लागणारा निधी मुख्यमंत्री महोदयांकडनं त्याला तातडीने उपलब्ध करून घ्यायच्या दृष्टीने आम्ही आता पाऊल टाकत आहोत. ही जागा एवढी मोठी जागा खुली फलटण शहरामध्ये मिळाल्यामुळं आज फलटण शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं स्वप्न या स्टेडियममुळं साकार होणार आहे. याचा मला अत्याधिक 9 वर्षाच्या निमित्त ही मिळालेला सातबारा अत्यंत आनंददायी असा हा सातबारा मिळालेला आहे आणि त्यामुळे शहरामध्ये आपण चांगल्या पद्धती डेव्हलपमेंटची सुरुवात या 9 वर्षानिमित्त करणार आहोत. मला नवीन वर्षाच्या रूपाने संपूर्ण फलटण शहरातील क्रीडाप्रेमींना मला शुभेच्छा द्यायच्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आधी पण ह्या जागेला अटकाव केला म्हणजे खेळासाठी अटकाव केला जात असेल चर्चा होती नाही. ही जागा कधीही आम्ही मागितली तरी आम्ही देणार नाहीत किंवा आमच्या कुठल्याही क्रीडाप्रेमी किंवा माझ्या नावाची कुठली स्पर्धा घ्यायची झाली ती जागा ही नाकारायची आणि आम्ही कधी सातबारा बघायला गेलो नाही, कोणाचं काय करायला गेलो नाही. ज्यावेळेस एकंदरच फलटण शहराचा कायापालट करायचं बघितल्यानंतर आज आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ओपन स्पेस या ठिकाणी मिळालेले आहेत. फलटण शहरातल्या ओपन स्पेस सुद्धा नगरपालिकेच्या लावण्याच्या हालचाली चालू झालेल्या आहेत. काही त्यातल्या जवळपास 7 ठिकाणचे ओपन स्पेस काल आपल्याला पत्र दिले ते नावावर लावले. बाकीच्या जी मागच्या आठवड्यात जी बैठक झाली त्यातल्या काल शिवसाहेबांनी आत्ताच माहिती दिली की 7 जागा ह्या नगरपालिकेला हस्तांतरित करून या 64 84 या 2 सर्वे नंबरमधल्या ओपन स्पेस लावलं आणि 7 ठिकाणच्या जागा ह्या नगरपालिकेच्या मालकीच्या झाल्या. ते कधीच घडत नव्हतं ना भूतो ना भविष्यात पहिल्यांदा घडायला लागलं की ओपन स्पेस आता नगरपालिकेच्या ताब्यात यायला लागलेत. काही ठिकाणी ओपन स्पेसवर अतिक्रमण व्हायचं आणि ओपन स्पेस ही आमची म्हणून सांगितलं जायचं. तसंच हे गडसुली मैदान हे
कलेक्टर सातारा या ठिकाणी सरकारच्या नावे असणारी सुद्धा आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी अशा प्रकारचं सांगण्यात यायचं. आज फलटण शहराला ही जागा खुली करताना मनस्वी आनंद आम्हाला या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी लवकर स्टेडियमची उभारणी करण्यात येईल अशा प्रकारची ग्वाही आम्ही देतो. तांत्रिक काय अडचणी या ठिकाणी तपासणं आवश्यक आहे, पण मला वाटत नाही की काय अडचण असेल आणि असली तरी आमदार महोदय या ठिकाणी पुढाकार घेऊन दूर करतील असाही मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता एक राजकीय प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीनंतर बऱ्यापैकी रामराजेंनी मौन ठेवलेलं आहे, प्रसार माध्यमांसमोर पण येत नाही आहेत. वेळ आल्यानंतर बोलू असं सांगितलं होतं. आता त्यांची वेळ कुठली वाट बघतात त्याची मला काय कल्पना नाही. आता 2029 पर्यंतची वेळ ही आमदार सचिन पाटील यांनी बुक केलेली आहे फलटणची आणि 2029 पर्यंत सचिन पाटील हे निर्विवाद या तालुक्याचे आमदार म्हणून राहणार आहेत. त्यामुळं जर त्यांना काही त्यांची जरी चांगली वेळ कुठली याच्यापेक्षा ते आणू शकत असतील आणि त्याचा फायदा जर अशा पद्धतीने आम्ही जशा जागा खुल्या करून नगरपालिकेला देतोय अशा जर त्यांच्या वेळेनुसार जागा खुल्या होणार असतील आणि लोकांना फायदा होत असेल तर आमचं स्वागत. हे मैदान असं आपल्याला कधी मुलामुलींशिवाय खेळतानाच आपल्याला दिसतील, त्याच्याशिवाय ते कधीच तुम्हाला मोकळं दिसणार. आणि त्या ठिकाणी आपण जर चांगले खेळाडू असतील, हॉकी खेळाडू असतील, फुटबॉल खेळाडू असतील, बाहेरचे सुद्धा येऊन आमच्या मुलांमुलीबरोबर खेळतात. उलटा त्याचा फायदाच होतो. त्यांनाही कधी खेळायला जर येणार असतील आणि आमच्या मुलांमुलीबरोबर खेळणार असतील तर त्यांना कधीच बंधन घातलेलं नाही. पण ते जे मैदान आहे त्या ठिकाणी आपण हॉकीपटू आणि फुटबॉलपटू निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी त्या मैदानाचा वापर करतोय हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्या माध्यमातून अनेक हॉकीपटू, फुटबॉलपटू निर्माण झालेले होत आहेत. आज फलटणच्या अनेक संघ महाराष्ट्राच्या पातळीवरती सुद्धा विजेते संघ आहेत. मुलींचे संघ विजेते आहेत. फुटबॉलचे सुद्धा संघ आज फलटणचे विजेते म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचीही माहिती मी पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी देऊ शकतो. आणि पूर्णपणे शाळेच्या मुलामुलींसाठी 5,500 म्हणजे किती मोठी संख्या आहे, याच्याकरताच या मैदानाचा वापर होतो. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी या मैदानाचा वापर होत नाही. आणि आज जर आपण पाहिलं असेल हे अत्यंत उत्तमपैकी त्या ठिकाणी मैदान तयार केलेलं आहे. आपण आत वाहनं सुद्धा त्या ठिकाणी जाऊन देत नाही की मैदान खराब होऊ नये आणि अत्यंत उत्तमपैकी त्या ठिकाणी मैदान तयार करून हे दोन्ही खेळ अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. ॲस्ट्रोटर्फसाठी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. हॉकीसाठी ॲस्ट्रोटर्फसाठी सुद्धा मागणी केलेली आहे. म्हणजे फलटण शहराच्या क्रीडा संस्कृतीमध्ये मुदोजी हायस्कूलच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही योगदान देता येते ते आत्तापर्यंत दिलेलं आहे आणि ह्याच्यात वाढ करण्याच्या दृष्टीने सुद्धा सातत्याने प्रयत्न होत असताना आपल्याला दिसतील. आणि तिथं खेळणारी मुलं सर्वांची आहेत, सर्व जाती धर्माची आहेत. तिथं कुणालाही कुठल्याही प्रकारचा कशाचाही भेदभाव न करता सर्वच मुलं त्या ठिकाणी जवळपास फलटणमधली खेळत असतात आणि त्यातून अत्यंत चांगल्या प्रकारची क्रीडा संस्कृती फलटणची उभी राहिलेली आहे. त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं कमींच्या माध्यमातून स्वच्छतागृह सुद्धा बांधण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी जिमची सुद्धा सोय केलेली आहे. ह्या सर्व सोयी ज्या उपलब्ध केल्या आहेत त्या आपल्या मुलांसाठीच केलेल्या आहेत. बाहेरच्या इथं विषयच येत नाही. जे फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुदोजी हायस्कूलचे 5,500 पेक्षा अधिक मुलं मुली शिकत आहेत, जी फलटण मधलीच आहेत. सर्वच त्या ठिकाणी जाती धर्माची, सर्वच राजकीय प्रवाहातली सर्वच त्या ठिकाणी शिकलेली आहेत. तुमच्यापैकी सुद्धा बरेचसे जण त्या ठिकाणी शिकलेले असतील आणि सर्वांनाच त्या ठिकाणी खेळायची मुभा आहे आणि खेळायला त्या ठिकाणी स्वातंत्र्य आणि अत्यंत उत्तमपैकी ह्या मैदानाचा वापर हा क्रीडा क्षेत्रासाठीच, क्रीडेच्या विकासासाठीच केला जातो. त्याच्यापेक्षा दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी केला जात नाही. आता सवंग राजकीय लोकप्रियतेसाठी कुणी काही येऊन त्या ठिकाणी सांगत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणूनच मला सांगायचे की हे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात आहे. 2047 पर्यंत आमच्याकडे त्याचा भाडेपट्टा आहे आणि आम्ही आमच्या मुलांसाठी आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर कुणी चांगले खेळाडू खेळायला येत असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी थांबवण्याचा कधीच फलटण एज्युकेशन सोसायटीने विचार केलेला नाही. हे क्रीडेसाठीच वापरलं जाईल आणि फलटणची क्रीडा संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीनेच त्या ठिकाणी आमचे प्रयत्न राहतील. एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. त्यामुळं कुणी येऊन काही सांगत जरी असलं तरी हे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुदोजी हायस्कूलची स्थापना झाल्यापासून हे ताब्यातलं मैदान आहे आणि वेळोवेळी सरकारने त्याच्या भाडेवाढीला नूतनीकरण केलेलं आहे.
आणि आत्ताही आमच्याकडे 2047 पर्यंतचा भाडेपट्टा त्या ठिकाणी आहे. त्यामुळं कुणी काही सांगत असेल त्यावर विश्वास न ठेवता आम्ही जो आमचा ह्या मैदानाचा क्रीडा क्षेत्रासाठीच वापर करण्याचा तो उद्देश आहे तोच आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. काही विचारायचं असलं पिवळं वाटतो आता.